नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टात फायनल निकाल असा लागणार आहे की ही नागिनप्रिया वेळेवर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अर्जुनच्या जाळ्यात अडकल्यानंतर स्वतः साक्षी विरोधात साक्ष देऊन टाकणार आहे की हा खून साक्षीने केला आहे, त्यामुळे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा तर होणार आहेच, परंतु या प्रियाला सुद्धा शिक्षा होणार आहे। सर्व प्रेक्षकांनो तुमच्या मनासारखे होणार आहे आणि ते बघण्यासाठी खूपच मजा येणार आहे। तर कोर्टात प्रियाला जेलमध्ये जाण्याची शिक्षा तर होणार, परंतु इकडे सुभेदारांच्या घरात सुद्धा पूर्णा आजी आणि स्वतः कल्पना प्रियाच्या तोंडाला काळ फासत तिला सुभेदारांच्या घरामध्ये पाऊलहीन ठेवून देता तिला घराबाहेरचा रस्ता दाखवणार आहेत। तर आता रविराज, प्रतिमा आणि पूर्णाजी स्पष्टपणे प्रियावर आरोप करतात की तू प्रतिमा आणि रविराजची मुलगी असूच शकत नाही, म्हणून तुला या घरात थारा नाही। एवढंच नाही तर आता रविराज स्वतः प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढून तिच्याशी सर्व नाते तोडून आपल्या मधुभाऊंची हात जोडून माफी मागणार आहे। आपल्या रक्ताचे नाते असलेल्या साहिलीशी, आपल्या लेकीला जो काही तिने त्रास दिला आहे तिचीही हात जोडून रविराज आता माफी मागणार आहेत। तर आता मित्रांनो, हा जबरदस्त भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक तर असाल ना? तर आता लवकरच आपल्याला मालिकेत हे सर्व काही बघायला मिळणार आहे, ज्या क्षणाची तुम्ही सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत होता, तर ते क्षण आता अखेर येणार आहेत। प्रियाचे काळे झालेले तोंड पाहण्यासाठी आता मालिकेत सुद्धा खूप अशी मजा येणार आहे। स्वतः अश्विन सुद्धा आता आपल्या प्रियाच्या विरोधात जाऊन तिची साथ देता सायली अर्जुनच्या बाजूने होताना आपल्याला आता मालिकेत पाहायला मिळणार आहे। साक्षीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर आता महिप्त आणखीनच चवताळताना आपल्याला मालिकेत दिसणार आहे। तर साक्षीला जेलमध्ये जाण्यासाठी आता देव सुद्धा थांबवू शकणार नाही। तर आता मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण पुढील सर्व भागांमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त साक्षी आणि प्रियाचा झालेला महापंचनामा पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत कोर्टामध्ये साक्षीने हा खून केलाच नाहीये किंवा ती आश्रमात आहे म्हणून हे सिद्ध होणार नाहीये असं जेव्हा दामिनी तिची बाजू घेऊन बोलते, त्यावेळेला अर्जुनला घरी असताना एक आयडिया येते, कारण जेव्हा पूर्णाजीला त्रास देण्याचा प्रयत्न प्रियाने केलेला असतो त्यावेळेला प्रियाच्या विरोधात एक मोठी गोष्ट अर्जुनला क्लिक होते, कारण प्रियाच हे सगळं स्वतःच्या तोंडून कबूल करू शकते हे त्याला माहीत असतं। म्हणूनच कोर्टात आता विटनेस बॉक्समध्ये अर्जुन प्रियाला बोलावतो आणि तिला बोलावल्यानंतर ती अगदी उलटसुलट उत्तर देऊ लागते, म्हणजे प्रत्येक वेळेला तिचे स्टेटमेंट बदलत असतात। तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम, दरवेळेचे स्टेटमेंट तुमचे बदललेले आहेत, त्यामुळे आता एकतर सिद्ध झालेलं आहे की तुम्ही खोट बोललात, कारण साक्षी त्यावेळेला आश्रमात उपस्थित होती, बरोबर की नाही? त्यावेळेला आता तिच्या लक्षात आलेलं असतं की साक्षी काही सुटणार नाहीये आणि हा अर्जुन मलाही तिच्या विरोधात अडकवेल। त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया, हा इन्स्पेक्टर जसा सुटला ना महिपची मदत करून, तसंच मीही आता कोर्टाला सांगून टाकते की मी हे सगळं केलं कारण माझ्यावर महिपचा दबाव होता। त्यावेळेला कोर्टामध्ये साक्षीबद्दल ती साक्ष देऊन टाकते की माय लॉर्ड, मला प्लीज माफ करा, मी खोटी साक्ष दिली, इतकी वर्ष 2.5 वर्ष खोट बोलली की ह्या साक्षी शिखरेने तिथे खून केलेला नाही, परंतु हे खरं आहे, साक्षी शिखरे तिथे उपस्थित होती आणि हा खून हा तिनेच केलेला आहे असं म्हटल्यावर आता सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसतो। आता प्रिया देखील बघतच राहते की नेमकं हे सगळं काय आणि आता काय होणार आहे याची भीती तिला लागून राहिलेली येते। कोर्टामध्ये एक खळबळ उडते की कशाप्रकारे हे सगळं घडणार आहे, म्हणजे साक्षी आता वाचणार नाही, मी तरी वाचेन, म्हणून ती जज साहेबांना म्हणते की मला माफीचा साक्षीदार बनवा, मी तुम्हाला खरं सांगत
आहे ना की हे खरंच मी केलेलं नाहीये, माझ्यावर ना फक्त दबाव टाकण्यात आला होता आणि हे सगळं काम म्हणजे जे पुस्ती पिस्तुलावर तिच्या फिंगरप्रिंट्स होते ते मधुभाऊंचे कसे आले हे देखील मी सांगते, कारण ना त्यावेळेला पिस्तूल हे तिने वापरले होते, गोळी लागली आणि तिने ते तिथेच टाकले आणि तिकडचा जो सीन होता तो मी सगळा व्यवस्थित केला, म्हणजेच ते जे काही बंदुकीवर फिंगरप्रिंट होते ना ते फिंगरप्रिंट मीच पुसले होते आणि त्यानंतर मग मधुभाऊंना हे सगळं करण्यामध्ये मधुभाऊ बेशुद्ध होते आणि त्यांना बेशुद्ध करण्याचं कामही मीच केलं होतं. मला त्यावेळेला काही सुचलं नाही म्हणूनच मी त्यांच्या डोक्यावर एक वास घातला होता. आता हे सगळं जेव्हा ती पोपटासारखे बोलायला लागते तेव्हा साक्षी महिप्त एकमेकांकडे बघत राहतात की आता सगळं संपलं. महिप्त घाबरतो की माझी लेक आता माझ्यापर्यंत राहणार नाही, ती आता कोर्टात जाणार, कोर्टातून आता ती गेलीच, अटक होणार तिला, आता ती कधी सुटू शकणार नाही ना. 3 महिने तिला सरळ आता जन्मठेप. जज साहेब म्हणतात की हे सगळं खूपच हॉरिबल आहे. जेव्हा तुम्हाला समजते की अर्जुन सुभेदार केस जिंकणार त्यावेळेला एक जण खरं येऊन सांगतंय हे किती चुकीचं आहे. याच्या अगोदर तुम्हाला हे सांगता नव्हता आलं का मॅडम? तुम्हाला इतकी वर्ष दबाव होता की तुम्ही आनंदाने हे सगळं काम करत होतात, आनंदाने त्यांची साथ देत होतात. तेव्हा ती म्हणते की नाही साहेब नाही, मला माफ करा, माझं चुकलं, मी खरं तर आता खरं सांगते, इतके वर्ष मी खोट सांगितलं, परंतु आता मला उपरती होते की मला खरं सांगायला हवं. माझे मधुभाऊ हे खरंच खूप निर्दोष आहे, त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी आम्हाला खूप सांभाळलेलं आहे आणि आता तरी मला खरं बोलायचं आहे असं म्हटल्यावर आता सगळेजण तोंड वाकडे करतात, कारण शेवटच्या क्षणी प्रियाला अडकणार म्हटल्यावर तिला स्वतःची उपरती आली आणि खरं बोलण्याची बुद्धी सुचली. तेव्हा आता जज साहेब तिचा सगळा जो काही स्टेटमेंट असते ती लिहून काढतात आणि फायनली आता सायलीने तिला बोललेलीच असते की एक ना एक दिवस तू स्वतःहून कबूल करशील की तू सगळं हे घडवून आणलंस. अखेर तो क्षण आता आलेला असतो म्हणून सायली खूप हसते गालातच तिला आणि खूप अभिमान वाटत असतो मधुभाऊंबद्दल. तेव्हा मग आता अर्जुन तिथेच उपस्थित असतो आणि तो म्हणतो की दट्स ऑल माय लॉर्ड, तुम्ही समोरूनच पाहिलेलं आहे की हे सगळं जे काही घडवले ते स्वतः या प्रिया उर्फ तन्वी सुभेदार यांनी घडवून आणलेला आहे. आता जो काही निकाल द्यायचा तो तुम्हीच द्या असं म्हणून आता इथे प्रियाने घडवून आणलंय म्हणून अश्विनलाही धक्काच बसतो, कारण वेळोवेळी अश्विन तिची साथ देतो परंतु आता त्याला खूप मोठा पश्चाताप होत असतो. इथे महिप्तलाही काळजी वाटत असते की आता काय होणार आहे माझ्या लेकीचं, माझी लेक आता कायमची अडकली गेली. तो आता दामिनीकडे फक्त बघत बसलेला असतो की दामिनी बाई उठ आणि काहीतरी कर, माझ्या लेकीला वाचव, परंतु दामिनी पण आता काहीच करू शकत नाही, कारण आता समोरच प्रियाने साक्ष दिली म्हणून सगळं संपलं. दामिनी म्हणते की मला हे कळत नाहीये की जज साहेब यांनी या प्रियाने आता सांगितलं, म्हणजे मला असं वाटते की यांच्यावर अर्जुन सुभेदारने दबाव तर नसेल ना टाकला, किंवा ते त्यांच्या फॅमिली मेंबर आहेत तर फॅमिलीमध्ये काहीतरी घडलं असू शकतं. तेव्हा पुन्हा ती स्वतःच डोक लावून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया स्वतःच तिला बोलते की एक मिनिट मॅडम, असं काही झालेलं नाहीये, माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही टाकला आहे, मी आत्ता जे काही सांगते ते खरं सांगते. इतके वर्ष जे काही सांगत होते ते दबावाखाली सांगत होते, मी असं काहीच केलेलं नाहीये आणि दबावही नाही टाकलाय असं स्वतः ती अर्जुनची बाजू कोर्टामध्ये सेफ करते आणि मग सगळ्या गोष्टी घडलेल्या सांगते. जज साहेब सांगतात की कसा कोण घडलाय तो तुम्ही सांगा. तेव्हा ती म्हणते की या मधुभाऊंकडून आश्रमाचे पेपर्स घेऊन येत असताना म्हणजे घ्यायचे होते परंतु ते सही करून घेत नव्हते. त्यावेळेला विलास आणि साक्षी खूप समजवत असते मधुभाऊ तिला सांगतात तात की जीव गेला तरीही मी हे पेपरवर साईन करणार नाही. तेव्हा मधुभाऊंना विलास म्हणतो की ठीक
आहे, मग तुझा जीव तर गेलाच पाहिजे असं म्हणून विलास मध्येच येतो आणि विलासला या साक्षीने बंदुकीतून गोळी झाडली हे झालं आणि ते चुकून झालं तिच्याकडून खरंतर, परंतु तिच्याकडूनच खून झालाय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की दामिनी देशमुख, अजून तुम्हाला काही हवं स्टेटमेंट? तेव्हा इथे कल्पना कोसळून पडते, कारण तिलाही खूप धक्का बसलेला असतो की फायनली ही प्रिया खोट बोलली हे समोर आलं आणि तिचा पूर्णपणे अहंकार गळून गेलेला असतो. साक्षी ही जन्मठेपेची शिक्षा झालेली असते आणि इथे आता अर्जुन आणि सायली दोघजणी एकमेकांना मिठी मारून रडत असतात. साक्षीला जन्मठेपेची शिक्षा दिलेली असते. साक्षी आता तिला पुन्हा जेलमध्येच टाकलं जातं. ती वाईट रंगाची साडी आणि तो सगळा माहोल, त्याने ती पुन्हा एकदा घाबरून जाते आणि आता तिच्या डोळ्यासमोर फक्त अंधार असतो, कारण एक गुन्हेगार कितीही वाचण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याला कोणीही वाचवू शकत नाही, ना त्याचा पैसा ना त्याचा माज अहंकार. महिपद इथे आता भर कोर्टामध्ये अर्जुनला धमकी देतो की ए अर्जुन सुभेदार, तू माझ्या मुलीला कायमची जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आता मी तुला सोडवणार नाही. बघ, तुझी आणि तुझ्या कुटुंबाची मी कशी वाट लावते. काही झालं तरीही तुझ्या कुटुंबाला मी सोडणार नाही, म्हणजे नाहीच. किती काही झालं तरीही तुझा हा जो काही वकिली पेशा आहे ना, याच्या मी चिंधड्या उडून आणि एक दिवस तुला हे सगळं मी विसरायला लावीन, अशी धमकी आता तो त्याला देतो. त्याच वेळेला कोर्टामध्ये महिप्तलाही शिक्षा देता येईल, म्हणजे महिप्त यांनी जे काही केले त्याबद्दल त्यांनाही आता 40,000 रुपयाचा दंड दिला जातो, कारण भर कोर्टात त्यांनी दुसऱ्यांदा धमकी दिलेली असते म्हणून. आणि नंतर साक्षी ही जेलमध्ये जाते. महिप्तला याचा खूप त्रास होत असतो. बाकी सगळ्या बायका हसत असतात आणि साक्षीला म्हणतात की काय ग, मागच्या वेळेला तर सुटलीस परंतु आता तू सुटणार नाही, आता कायमची आलीस इकडे. तुझा चॅप्टर इथेच आता क्लोज झालेला असतो. महिप्त चवताळलेला असतो आणि त्यानंतर मग आता प्रियाला कोर्टाने 2 दिवसांची मुदत दिलेली असते की तुम्ही हे सगळं का केलं, त्यात सविस्तर उत्तर तुम्हाला कोर्टाला द्यावं लागणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला नोटीस पाठवण्यात येईल. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे, म्हणजे तुम्ही जी कारण द्याल ती आम्हाला पटली नाहीत, तर मात्र तुम्हाला अटक होऊ शकते आणि कोणीही तुमची जामीन करेल तर ठीक. जर तुमची जामीन झाली नाही तर मात्र तुम्ही पूर्णपणे अडकाल आणि तुम्हालाही अटक होणार आणि ते निश्चितच आहे. फक्त 2 दिवसाचा तुम्हाला मुदत दिली जाते. तुम्हाला कारणवजा नोटीस ही पाठवली जाईल. तेव्हा आता तिला नोटीस पाठवली किंवा तिला अटक झाली नाही, त्यामुळे जरासं तिला बरं वाटत असतं. ती आता मनातच ठरून देखील झाला, मी तर वाचले, मला काय जामीन रविराज किल्लेदार मिळवून देईल, अशा आनंदात ती असते. तेव्हा घरी सगळेजण येतात. सायलीली येऊन पूर्णाजीला मिठी मारते, कारण ही केस तिचा नातू जिंकलेला असतो. त्यामुळे सगळ्या जणांना खरंतर आनंद होतो, परंतु आनंद होण्याच्या पलीकडे दुःख फार मोठं असतं, कारण हे जे काही घडले ते फक्त आणि फक्त प्रियामुळे. मधुभाऊंनाही फारसा आनंद झालेला नसतो, कारण त्यांच्या लेकीच्या घरात एक आक्रोश असतो, कारण त्यांचीच घरची सून म्हणजेच लहान सून तन्वी ही खोटेपणाने कोर्टात वागली आणि त्यामुळे सगळीकडेच सुभेदार कुटुंबाची नाचक्की होत असते. आता घरात सगळेजण टेन्शनमध्ये असतात की काय घडणार आहे पुढे आणि तन्वीचं काय होणार याचा विचार सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतो. पूर्णाजी ही ओळखूनच असते की प्रतिमा आणि रविराज हे दोघेही खूप दुःखात असतील, म्हणून अगोदरच पूर्णाजीने प्रतिमाला आणि रविराजला घरी बोलावून घेतलेलं असतं आणि प्रतिमाची अवस्था खूप बेकार झालेली असते, कारण तिला कळतं की तिची जी लेक आहे ती खूप नालायक निघाली आहे, त्यामुळे ती खूप रडत असते. पूर्णाजी कल्पना तिला सावरत असतात. प्रिया आता घरी येते. कोर्ट केस झाल्यानंतर तन्वी जेव्हा घरी येते तेव्हा ती म्हणते की प्लीज मी ना तुमच्या सगळ्यांची माफी मागतीय, मी हे जे सगळं काही केलं ना खूप घाबरून केलं. पूर्णाजी म्हणते की बस कर तन्वी, आता तुझे आम्हाला
काहीही ऐकायचं नाहीये, खूप झाले तुझी ही नाटकं, आता आम्ही तुझी नाटकं सहन करून घेणार नाहीये. किती खोट बोललीस तू आमच्याशी. अगं तुझ्यामुळे आम्ही आमच्या अर्जुनला दोष द्यायचो, त्याला बोलायचो की अर्जुन तू तिची उलट तपासणी करू नको, तिला त्रास देऊ नको, परंतु तूच हे सगळं घडवून आणलंस ना. म्हणजे त्या साक्षीच्या विरोधात खोटी साक्ष दिलीस तू आणि चांगल्या माणसांना भल्या माणसांना त्रास दिलात, याबद्दल तुला देव कधीही माफ करणार नाही. नंतर तन्वी आता घाबरते की ही म्हातारी ही माझी साथ देत नाही. नंतर ती रविराजकडे वळते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही तरी ऐका ना, प्लीज तुम्ही माझा जामीन घडवून आणा, मला नाही जायचं जेलमध्ये, तुम्ही वाचवा, माझं करिअर धोक्यात आहे, त्याशिवाय सगळं काही संपून जाईल. रविराज म्हणतो की का तुझ्या हे आत्ता लक्षात आलं, तुझ्या तेव्हा लक्षात आलं नव्हतं जेव्हा तू कोर्टामध्ये इतकी 2.5 वर्ष खोटी साक्ष देत होतीस, इतक्या सगळ्या गोष्टी खोटेपणाने मांडल्यास. तू खोटारडी आहेस, तू अजिबातच थारा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय वाटलं की मी किंवा अर्जुन किंवा अश्विन तुला वाचवतर नाही, अजिबात नाही वाचवणार आहे तुला, कारण तू खोट वागलेस आणि खोट्याची साथ दिलीस, त्यामुळे तुला कोणी वाचवणार नाही. आणि तुला जराही लाज नाही वाटली का देवासारख्या मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देताना? अगं जेव्हा तू अपघातामध्ये हरवली होतीस तेव्हा मधुभाऊच होते ना ज्यांनी तुला आसरा दिला, या घरामध्ये तुला राहायला दिलत्या वात्सल्य आश्रमात तुला लहानाचं मोठ केल, त्यानंतरच तू आम्हाला सापडलीस. जर त्यांनी त्यावेळेला तुला आसरा दिला नसता तर तुझं काय झालं असतं याचा विचार करतीयस का तू? अगं आजकाल काय काय ऐकायला मिळतं, जर त्यावेळेलाच तुला दुसरं कोणी घेऊन गेलं असतं किंवा तुला योग्य पालनपोषण मिळालं नसतं तर तुझं काय झालं असतं. मला तर वाटतं की खरंच मधुभाऊनी तुझ्यावर खूप मोठे उपकार केलेस आणि त्यांच्या उपकाराची परतफेड तू अशी केलीस, त्यांच्यावर जे काही संस्कार आहे ते त्यांनी तुला दिले, परंतु तुलाच ते घेता आले नाही. सायली तुझ्या जोडीने होती परंतु सायलीने ते उत्तम उचलले, तुला ते येताच आले नाही कारण तुझी झोळी ही फाटकी होती. असं म्हटल्यावर आता रविराज हा आणखीनच चिडतो. प्रतिमा म्हणते की तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तेव्हा असं म्हटल्यावर तिच्याकडे प्रियाही तीच याकडे बघतच राहते आणि मग त्यानंतर मधुभाऊंची हात जोडून रविराज माफी मागतो आणि म्हणतो की मधुभाऊ माफ करा, मी खूप चुकीचं वागलोय. मधुभाऊंबरोबर शिवाय सगळ्यांसमोरच तो माफी मागतो, कारण आतापर्यंत जे काही घडलं ते माझ्या मुलीमुळे करत होतं आणि मी असं समजत होतो की हे सगळं आपल्या कुटुंबामधली दरी आहे, परंतु हे जे सगळं काही घडलं ना ते फक्त आणि फक्त यात नवीमुळे घडलं आहे आणि यामुळे मी सगळ्यांची हात जोडून माफी मागतो. मी अनेकदा सगळ्यांना दुखावले सायली, विशेषतः तुलाही, कारण तुलाही मी खूप ओरडायचो माझ्या मुलीमुळे. माझ्या मुलीचा आनंद तू हिरावून घेत आहेस, परंतु नाही, तू आणि अर्जुन दोघांनी अगदी अचूक ओळखलं होतं हिला, परंतु माझी वकील बुद्धी कुठे शेण खायला गेली होती काय माहिती का? कारण माझ्यावर बाप हावी झाला होता, बापाचं काळीज होतं ना माझं म्हणून, परंतु हिने त्या काळजाचे अगदी तुकडे तुकडे करून टाकलेत. प्रिया रडते आणि म्हणते की नको ना प्लीज बाबा, असं बोलू नका, मला सगळेजण हवे आहात तुम्ही, मला माझं कुटुंब हवे आहे. तेव्हा मग आता कल्पना म्हणते की का तुला आत्ता कुटुंब हवा झालाय? आता अर्जुनही स्वतःच तोंड उघडतो. अर्जुन म्हणतो की काय म्हणजे मला एक गोष्ट समजत नाहीये की ममा, तू जेव्हा सायली आणि मी खोट बोललो तेव्हा आमच्याशी किती चुकीचं बोलली होतीस, किती चुकीचं वागली होतीस. तेव्हा तर तू आम्हाला अक्षरशः घराबाहेर काढलं, वाळीत टाकलं होतं ना आम्हाला. मग आता तू या तुझ्या छोट्या सुनेबद्दल काही नाही बोलणारस का, तुझ्या सो कॉल्ड लाडक्या सुनेबद्दल? तेव्हा मग प्रिया म्हणते की मला फक्त एक संधी द्या प्लीज, मी खूप चांगलं वागेन, मी कधी कोणाशी चुकीचं वागणार नाही. आणि आता मी मधुभाऊंची पण हात जोडून माफी मागते. अश्विन म्हणतो की नाही, हे बघ कसं आहे.
ना तू भांडगुळासारखी आहेस प्रिया आणि या सगळ्या गोष्टी तू सुधरूच शकत नाहीये कारण तू जे काही घरात वागतेस ना त्यावरून मला आता एक गोष्ट समजते तू खोटारडी तर आहे माणुसकी पण नाहीये तुझ्यामध्ये आणि तू कोणाचाही कसाही वापर करून घेऊ येऊ शकतेस प्रताप म्हणतो की अश्विन अगदी बरोबर बोललास बघ तू किती काही झालं तरीही प्रिया बांडगुळ आहे बांडगुळ आणि ती कधीही सुधारणारी नाहीये त्यामुळे एक गोष्ट नक्की की हिला शिक्षा ही झालीच पाहिजे हिला कोणीही वाचवायचं नाहीये हा जर आपण हिला वाचवलं तर मात्र आपल्या कुटुंबावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो की किती काही झालं तरीही आपण ही ख्याची साथ देतो आणि याच्यासाठीच आपला मुलगा जो मोठा मुलगा वकील आहे त्याच्याबरोबर अन्याय केल्यासारखा होईल आणि अर्जुन इतकी वर्ष 2.5 वर्ष जी ही लढाई लढतोय त्याच्यावर अन्याय झाल्यासारखा होईल त्यामुळे आता काही झालं तरीही मागे हटायचं नाहीये प्रतिमाला आता प्रिया हात जोडायला लागते की आई निदान तू तरी माझं ऐक ना मला वाचव ना परंतु आता प्रतिमा पण तिला म्हणते की नाही अजिबात नाही माझ्या तोंडून तू काय ऐकायचं तुला की मी तुला वाचवू शकते अजिबात नाही वाचवणार तुला मी तू आई म्हणतेस मला परंतु तो शब्द तुझ्या तोंडून ऐकायला मला लाज वाटते लाज की तू माझी मुलगी आहेस इथून पुढे मला एक गोष्ट हवी आहे ती म्हणजे तुला झालेली शिक्षा तन्वी आज जर तुला आम्ही सोडलं ना तर तू हे गुन्हे वारंवार करत राहशील कारण एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे असते कारण त्याशिवाय तू सुधरत नाही आणि जर तुला आता आम्ही माफ केलं ना तर तू पुन्हा खोटच वागणार आहे तू कधीही सुधरू शकणार नाही या उलट जर तुला शिक्षा झाली तर मात्र तू काहीतरी सुधरू शकशील असं आम्हाला वाटतं त्यामुळे आता जर तुला आम्ही सोडलं तर ते सगळा जसं पूर्णा म्हणाली तसं अर्जुनवर झालेला अपमान असेल आणि मधुभाऊंवर देखील त्यामुळे तुला आता सोडणार नाही आम्ही तेव्हा तन्वी म्हणते की प्लीज नका असं करू तेव्हा आता लगेच अर्जुनही म्हणालेला असतो की मॉम आता तू काय बोलणार आहेस तेव्हा कल्पनाही आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन ती काळ घेऊन येते आणि सगळं काळ हे ती आता प्रियाच्या तोंडाला लावत असते आणि एक कानाखाली वाजवून ती तिच्या प्रियाच्या कानाखाली वाजवून काळ लावते शिवाय पूर्णाजी देखील प्रियाच्या कानाखाली वाजवते सगळेजण करून एक करून प्रियाच्या कानाखाली वाजवत असतात आणि हे सगळं अश्विन बघतो त्याला खरंतर वाईट वाटत असतं परंतु त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नसतो पूर्णाजी म्हणते की हे कानाखाली खरंतर खूप कमी आहे तुझ्यासाठी परंतु तुझ्यावरचा रोष व्यक्त करण्यासाठी कोर्टाची शिक्षाच ही पुरेशी आहे त्यामुळे आम्ही कोणीही मागे हटणार नाहीये मला असं वाटत होतं की प्रतिमाची मुलगी असं नाही करू शकत परंतु आज ते सिद्ध केलंस तू की तुझ्यावरचे जे काही संस्कार केले गेलेत ते खोटे ठरवलेस तू प्रतिमाने लहानपणी नंतर मधुभाऊने तुझ्यावरही चांगला संस्कार देण्याचा प्रयत्न केला असेल परंतु तुला ते घेता आले नाही आता प्रिया सगळ्यांसमोर हात जोडून भीक मागत असते की प्लीज असं नका करू मला घरात घ्या मला सोडवा मी सुधारेन स्वतःला तरीही कोणीही तिला सुधारण्याची संधीच देत नाही आता अश्विन पण तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढत असतो आणि प्रियाच्या समोर घराच्या बाहेर पडल्यानंतर ते चित्र निर्माण होतं म्हणजेच तिला जे काही जेलमध्ये टाकण्यात येईल ज्याप्रमाणे साक्षीची तिची हालत होणार आहे ते सगळं आता तिला समोर दिसायला लागतं रविराज देखील म्हणतो की हो तिला वाचवण्याची काहीही गरज नाहीये काही झालं तरीही ती खुनी आहे खुनी आणि जेवढं तिने साक्षीने खून केला त्याच्याबरोबरीने ही पण खुनीच आहे त्यामुळे हिला कोर्टाने हाफ मर्डरची देखील एक मोठी कलम लावणार आहे कारण मधुभाऊंही तिने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि सगळ्या गोष्टींची सफाई तिने केली त्यामुळे तन्वी ही गोष्ट नक्की की तुला शिक्षा होणार आणि आम्ही कोणी तुला वाचवू शकणार नाही तन्वीला आता खूप टेन्शन आलेलं असतं की मी काय करू प्रियाला हे सगळं बघून तिला डोळ्यात पाणी येत असतं आणि साहिलीला आनंद होतो की चला
फायनली हे सगळं माझ्या मनासारखं झालं. देवीने माझं ऐकलं. कल्पना म्हणते की बस झालं आता. जसं मी साहिलीच्या बद्दल न्याय केला होता तस आता हिच्या आईबद्दल. तिच्या तोंडाला आता मी काय तर फासला आहे. आता मी तिला घरातून बाहेर हलवून लावणार आहे. इनफॅक्ट आपण सगळ्यांनी तिला घरातून हकलून बाहेर टाकायचे आहे. तिला परत या घरामध्ये पाऊल पण ठेवू द्यायचं नाही. आता अर्जुन ते सगळं बघतो आणि त्याला खूप आनंद होतो. त्यामुळे प्रतिमा सांगते की रविराज अर्जुन तुम्ही दोघांनी लक्षात घ्या, अजिबातही चुकूनही हिची जामीन करून हिचा जामीन घडवून आणायचा नाही. काही झालं तरीही हिला जामीन होण्याच्या लायकीची ही नाही. हिला शिक्षाही झालीच पाहिजे. माझं मन मी कठोर केले आता, कारण माझी मुलगी सुधारण्यासाठी मला बघायची आणि जसं माझ्या नव्याच प्रोफेशन आहे वकिली आणि सत्याची साथ, त्यालाही मी साथच देणार आहे आणि तिला पूर्णपणे आता तुम्ही पोलिसांच्या हवाली करा. आता अश्विनने पण तिची साथ सोडली. तिचा शेवटचा दुवा म्हणजे अश्विन असतो. अश्विन प्लीज मला वाचव, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, प्लीज मला वाचव. अश्विन या सगळ्यामध्ये नको अडकव मला तुझ्यासोबत संसार करायचा सुखाने. अशी सगळी कोटी कोटी स्वप्न ती दाखवायला लागते. अश्विन म्हणतो की बस झालं आता, इथून तुला निघावं लागेल. अजिबात मला तुझं काही ऐकायचं नाहीये. अशा कोटाड्या मुलीबरोबर मी माझाचा संसार कसा करू शकतो, जी पूर्ण माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करतीय. माझ्या मोठ्या भावाचं मी ऐकलं नाही आणि खूप मोठी चूक केली. चल निघ इकडून, असं म्हणून तो तिला जोरात धक्के मारून घराच्या बाहेर काढतो. आता प्रियाचे हे पूर्णपणे हालहाल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.